एक गाडी सकाळी 9 वाजता 45 किलोमीटर प्रति तास वेगाने पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाली. दुसरी गाडी सकाळी 10 वाजता नागपूरवरून पुण्याच्या दिशेने 35 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. जर पुणे ते नागपूर हे अंतर 525 किलोमीटर असेल तर त्या दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील असा प्रश्न पुणे नागपूर. इथं पुणे आणि इथं नागपूर बघा. आणि पुणे ते नागपूर हे अंतर लेकरांनो लक्ष द्या. हे अंतर आहे 525 किलोमीटर. एक गाडी सकाळी 9 वाजता ओके 45 किलोमीटर प्रति तास वेगाने पुण्याहून नागपूरच्या दिशेने ओके अशा पद्धतीने निघाली. वेग 45 किलोमीटर प्रति तास. तर एक गाडी सकाळी 10 वाजता नागपूरवरून पुण्याच्या दिशेने म्हणजे इथं ही दुसरी गाडी नागपूरवरून पुण्याच्या दिशेनं 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली. पुणे ते नागपूर हे अंतर 525 किलोमीटर. तर दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. या प्रश्नामध्ये एक साधं आणि सोपं सूत्र आहे. किती वाजता भेटतील म्हणजे भेटीची वेळ काढायची. इथं सूत्र वेळ बराबर एकूण लक्ष द्या अंतर वजा पहिल्या गाडीचा वेग गुणिला वेळेतील फरक याला भागीला वेग पहिल्या गाडीचा अधिक वेग दुसऱ्या गाडीचा. ओके हे सूत्र आहे. याला व्हेलॉसिटी म्हणून V1 V2 अशा पद्धतीचा शब्दप्रयोग सुद्धा पाहावयास मिळतो. ओके या सूत्रामध्ये किमती टाका. वेळ आपल्याला कळून जाईल. एकूण अंतर लेकरांनो 525 वजा पहिल्या गाडीचा जी पहिली गाडी 9 वाजता पुण्याहून सुटली तिचा वेग 45 किलोमीटर प्रति तास गुणिला वेळेतील फरक. पुण्याहून नागपूरच्या दिशेने 45 किलोमीटर प्रति तास वेगानं निघालेली गाडी 9 वाजता निघाली. तर सकाळी 10 वाजता नागपूरवरून पुण्याच्या दिशेनं 35 किलोमीटर प्रति तास वेगानं दुसरी गाडी निघाली. वेळेतील फरक 1 तासाचा. इथं गुणिला 1 भागीला छेदस्थानी दोन्ही गाड्यांच्या वेगाची बेरीज म्हणजे 45 अधिक स्वरूपात या गाडीचा वेग 35. ओके 525 वजा 45 एक 45 छेदस्थानी ही बेरीज 80 ही वजा बाकी 480 भागीला 80 शून्याला शून्य गायब आणि हा भाग 6 तासानंतर त्या दोन्ही गाड्या परस्परांना भेटतील. मग आता हे 6 तास कुठून पकडायचे. या नागपूरहून पुण्याच्या दिशेनं जी गाडी निघाली ती 10 वाजता निघाली. किती वाजता निघाली 10 वाजता. या 10 वाजतापासून 6 तास पुढे मोजा.
4 वाजता, इथं उत्तर लिहून देतो, 4 वाजता त्या दोन्ही गाड्या परस्परांना भेटतील. ही नागपूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेली गाडी 10 वाजता निघाली. पुण्याहून नागपूरच्या दिशेनं निघालेली गाडी 9 वाजता निघाली. मग इथून 10च्या पुढं हे 6 तास तुम्ही का मोजले सर? गोष्ट क्लिअर करतो, लक्षात घ्या. हे पुणे लेकरांनो आणि हे नागपूर. ओके. ही 10 वाजता निघालेली नागपूर ते पुणे गाडी 10च्या पुढे 6 तास का मोजले? हिचा प्रवास 6 तास झाला. हिचा वेग 35 किलोमीटर प्रति तास. मग इथं ही गाडी 35 किलोमीटर प्रति तास वेगानं 6 तासात किती पळाली? 6 पंचे 30, 3 सायंत्री 18 आणि 3 21, 210 किलोमीटर पळाली. मग इथपर्यंत आली असावी 210 किलोमीटर 6 तासात. ओके. आता ही जी गाडी आहे पुण्याहून नागपूरला सकाळी 9 वाजता निघाली. ही गाडी या गाडीपेक्षा 1 तास अगोदर निघाली, म्हणून या गाडीचा प्रवास 7 तास काउंट करावा लागतो. ओके. पुण्याहून नागपूरला निघालेली गाडी एकूण 7 तास तिचा प्रवास. तिचा वेग 45 किलोमीटर प्रति तास. 7 5 35, 3 7 चूक 28 आणि 3 31. हिचा प्रवास लेकरांनो झाला 315 किलोमीटर. हिचे 7 तास का? हिचे 6 तास का? तर ही पुण्याहून नागपूरला निघालेली गाडी 1 तास अगोदर निघाली. ओके. प्रश्न, दोन्ही गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील मित्रांनो? 4 वाजता हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.